उल्लासनगर शहर वासियों के लिए महानगर पालिका द्वारा एक बार फिर अभय योजना लाकर बकाया संपत्ति कर के ब्याज में 100% छूट देने का आह्वान किया गया है। 26 फरवरी से 3 मार्च तक इस योजना का लाभ शहर वासी उठा सकते हैं। इस वर्ष का ये अंतिम अभय योजना है, अतः इसका मतलब लाभ जरूर उठाएं। मनपा आयुक्त अजीज शेख ने बताया कि इस योजना कि 3 मार्च को समाप्ति के बाद बकाया संपत्ति कर वालों के खिलाफ जब्ती की कार्रवाई की जाएगी, इसीलिए समय पर अपना बकाया संपत्ति कर भरें और योजना का लाभ लें। नारी शक्ती वंदन आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून उल्हासनगर शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने टाउन हॉल या ठिकाणी सांस्कृतिक आणि महिला सन्मान सोहळा पार पडला। यावेळी महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी आणि सशक्त झालेल्या महिला आणि त्यांच्या लीडर यांचा वर्षभर सन्मान व्हावा यासाठी हा सन्मान सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रदेश कार्यालय आणि स्थानिक भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। शक्तिवंदन कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय स्तरावरून आलेला कार्यक्रम आहे। केवळ महिला दिनासाठीच नाही तर एकूणच मोदीजींनी महिलांना ज्या पद्धतीने सक्षम केलेला आहे, स्वावलंबी केलेला आहे, त्याचा सन्मान वर्षभर व्हावा याकरताची ही योजना आहे। शक्तिवंदन कार्यक्रमामध्ये बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी आणि सक्षम झालेल्या महिला आणि त्यांच्या लीडर्स या सगळ्यांचा सन्मान आणि त्यांचं एकत्रीकरण असं ह्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं। उल्हासनगर शहरामध्ये बचत गटांचं खूप मोठं जाळं आहे। भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्याच कार्यकर्त्या आणि इथल्या ज्या काही नेत्या आहेत त्या सगळ्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचं खूप मोठं संघटन इथे उभं केलेलं आहे आणि त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आजच्या या कार्यक्रमाला जवळजवळ 750 ते 1000 महिला इथे उपस्थित झालेल्या होत्या। भारतीय जनता पक्षाच्या आमच्या इथल्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लताताई पगारे, त्यांची पूर्ण टीम आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करते की त्यांनी हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी केलेला आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाची माहिती मोदी ॲपच्या माध्यमातून मोदीजींपर्यंत पोहोचणार आहे आणि मला खात्री आहे की मोदीजी देखील या सगळ्यांचं निश्चितपणे कौतुक करतील। माधवीताई नाईक, महिला मोर्चा उपाध्यक्ष वर्षाताई, महिला मोर्चा सचिव मनीषाताई, आपले प्रदीप सर जिल्हाध्यक्ष, माजी महापौर मीनाताई, त्याच्यानंतर मीना सोंडेताई उपाध्यक्ष आणि येथे बसलेल्या सर्व माझ्या भगिनी सगळ्यांचं स्वागत करून आज आपण या ठिकाणी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत। आपण ज्या काही बचत गटाच्या फक्त आपल्याला माहिती आहे की आपण 10 महिला जमायचं, पैसे भरायचे, त्याच्यानंतर त्याचा काही आपण जास्त उपयोग करत नाही, परंतु आपले आदरणीय सन्माननीय मोदीजी यांनी आपल्याला ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत सर्वात जास्त महिलांसाठी योजना आलेल्या आहेत, तर त्या योजनांचा फायदा आपल्याला सर्व महिलांना मिळावा त्यासाठी हा बचत गट महिलांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आता आपल्याकडे जे मान्यवर आलेले ते आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल आणि आजपर्यंत आपण काय केलं नाही ते आपल्याला समजवतील। त्याचा फायदा आपण प्रत्येकाने घ्यावा यासाठीच आपले सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी ज्या योजना दिलेल्या आहेत त्यांचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम आपले जिल्हा आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।